मंडळी, बिबट्या हा जंगलात राहणारा प्राणी आहे असं आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण आज वास्तव वेगळं आहे. बिबट्या आता जंगलात नाही, तो आता गावात आहे. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना समोर येत आहेत. नाशिक, पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्रश्न फक्त एका बिबट्याचा नाही, तर वाढत्या संख्येचा आहे. लोक जंगलाच्या रस्त्याने जाणं टाळू लागले. शेतात जाणं धोक्याचं झालं. संध्याकाळ झाली की घराच्या बाहेर पडायलाही लोक घाबरू लागले. काही ठिकाणी बिबट्याने आधी जनावरांवर हल्ले केले, शेळ्या, कुत्रे, कोंबड्या, पण काही ठिकाणी माणसांवरही हल्ले झाले. एका घटनेनंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी, असं करत करत बिबट्याची दहशत वाढत गेली. पिंपरखेडीमध्ये 2 चिमुकल्यांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आलं. तेव्हा वाटलं आता भीती संपेल, पण वास्तव उलट ठरलं. बिबट्या गेला, पण प्रश्न सुटला नाही. कारण हा प्रश्न एका बिबट्याचा नव्हताच. गेल्या काही महिन्यात नाशिक जिल्ह्यात अनेक बिबट्यांना पकडलं गेलं, तरीही हल्ले थांबले नाहीत. पुणे जिल्ह्यात नारायणगाव, जुन्नर, मंचर या भागात शेतकरी गळ्यात खिळ्यांचे पट्टे घालून शेतात जायला लागले. हा प्रश्न इतका गंभीर का झालाय? बिबट्या गावात का येतोय आणि त्यांची संख्या एवढी कशी वाढतीये? बिबट्या दाट जंगलात राहणारा प्राणी नाही. तो डोंगरदऱ्या, विरळ जंगल अशा भागात जास्त आढळतो. ससे, हरिण, रानडुक्कर हे त्याचं नैसर्गिक भक्ष्य. पण माणसाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे त्याचा अधिवास कमी झाला. नवे रस्ते, महामार्ग, घाट रस्त्यांचं विस्तारीकरण यामुळे जंगलाचे तुकडे झाले, भक्ष्य कमी झालं आणि बिबट्या भक्ष्याच्या शोधात गावांकडे वळला. आता खरी गोष्ट अशी आहे की ऊसाचं शेत बिबट्यासाठी नवं जंगल बनलंय. ऊस 12 ते 14 महिने उभा राहतो. दाट, उंच, शांत, लपण्यासाठी सुरक्षित आणि अन्न सहज उपलब्ध. शेळ्या, कोंबड्या, भटकी कुत्री हे सगळं बिबट्यासाठी सोपं भक्ष्य आहे. म्हणूनच बिबट्या आता ऊसाच्या शेतात स्थिरावत आहे. वनविभागाच्या निरीक्षणानुसार राज्यात ऊस शेतांमध्ये आढळणाऱ्या बिबट्यांची संख्या जंगलातील बिबट्यांपेक्षा जास्त आहे. फक्त एवढंच नाही, तर त्यांच्या प्रजनन क्षमतेतही बदल दिसतोय. पूर्वी 2 ते 3 पिल्लं देणारी मादी आता 3 ते 5 पिल्लं देताना आढळते. यामुळे संख्या वेगाने वाढतीये. मात्र बिबट्या कायद्याने संरक्षित प्राणी आहे. त्याला थेट मारता येत नाही. वनविभागाला ठराविक चौकटीतच काम करावं लागतं. त्यामुळे पकड, स्थलांतर, नियंत्रण या सगळ्या प्रक्रिया वेळखाऊ असतात. सरकारकडून हल्ल्यात मृत्यू झाल्यास आर्थिक मदत दिली जाते, पण गेलेला जीव परत येत नाही. म्हणूनच या प्रश्नावर फक्त तात्पुरते उपाय नव्हे, तर दीर्घकालीन धोरण आवश्यक आहे. ड्रोन, थर्मल कॅमेरे, ट्रॅकिंग कॉलर, नसबंदी आणि जनजागृती या सगळ्यांचा एकत्रित वापर गरजेचा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांमधील गैरसमज दूर करणे. बिबट्या शत्रू नाही, पण दुर्लक्ष धोकादायक आहे. शेतात जाताना दक्षता घ्या. पायांचे ठसे दिसल्यास वनविभागाला कळवा. एकटे जाणं टाळा आणि रात्री अंधारात निष्काळजीपणा करू नका. मंडळी, मानव आणि वन्यजीव हा संघर्ष नाही, हा समतोल आहे. तो समतोल राखणं आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, जागरूक रहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.